नमस्कार, मी आहे प्रतिमा. रात्रीचे 11 वाजून गेले आहेत आणि ऑर्डर मला ही आत्ता आलेली आहे. बघा तुम्ही. आज मला सकाळपासून ऑर्डर आली नाही. मला वाटलं आजचा दिवस माझा खालीच जाणार आहे. पण असो, रात्री का असेना पण मला ऑर्डर आली याला महत्त्व आहे. मी लगेच 2 पराठे करायला घेतले आणि मस्त बटर पेपरमध्ये पॅक केले आणि रायडरकडे मी द्यायला जाणार आहे खाली. आज म्हटलं आपण जाऊ खाली. त्यांना म्हटलं, "तुम्ही फक्त मागे उभे राहा. मी ऑर्डर द्यायला जाणार आहे खाली." कारण खूप दिवस झाले मी खालीच गेली नाही. म्हणून म्हटलं, "चला, तेवढाच एक 5 मिनिटाचा राउंड होईल." रायडर उभे होते. मी लगेच गेटच्या मधूनच ऑर्डर रायडरकडे दिलेली आहे आणि परत मला सेम बटाट्याच्या पराठ्याची ऑर्डर आली. मी पण लगेच करायला घेतली. म्हटलं, "चला." आपल्याला वाटलं आता एक ऑर्डर झाली म्हणजे संपलं. पण मला आली दुसरी लगेच ऑर्डर. ही पण मी लगेच करून बटर पेपरमध्ये अशी सेम पॅक केलेली आहे आणि दही आणि सॉस पण लगेच पॅक करून घेते. बाकी आहे ते पॅक करायचं. हे बघा, हे पण व्यवस्थित कस्टमरला देते. मी कस्टमरला ना क्वालिटी तर देतेच देते, पण क्वांटिटी पण जरा बरी देते. म्हणून मला ऑर्डर येतात बरं का. त्याच्यामुळे मी तुम्हालाही सांगते, थोडंसं जास्त दिल्याने काही होत नाही बरं का. आपल्याला ऑर्डर पाहिजे का नाही, मग थोडंसं जास्त द्यायचं. कस्टमर आपल्याला ऑर्डर नक्की करतात. ती ऑर्डर झाली आणि लगेच मी मसाले भात पण करायला घेतला. मसाले भात आणि बटाट्याचे पराठे ही ऑर्डर मी पूर्ण करून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत कांदा सुद्धा चिरून व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. चला, ही पण ऑर्डर आपली पूर्ण झालेली आहे. बघितलं, तुम्हाला एकदा दाखवते स्क्रीन बघा. मसाले भात आणि हे आहे बटाट्याचे पराठ्याचं स्क्रीन वरती ₹98.70 आणि हा आहे मसाले भातचं स्क्रीन. दोघांचे रायडर एकच आहे. पहिल्यांदाच असं झालं बरं का. एका ऑर्डरला एक रायडर असतो, दुसऱ्या ऑर्डरला दुसरा रायडर असतो. पण दोन्ही ऑर्डरला रायडर एकच येणार आहे. चला, दोन्ही ऑर्डर आपलं सोबत घेऊन जाऊ कारण की एकच रायडर आहेत. ही पण ऑर्डर मी स्वतःच खाली घेऊन जात आहे. हे बघा, हे माझे 2 पार्सल वेगवेगळे आहेत. कस्टमर वेगवेगळे आहेत बरं का. पण रायडर एकच घेऊन जाणार आहे. चला, पहिल्यांदाच असं झालं बरं का. आपण दोन्ही ऑर्डर रायडरकडे देऊया आणि दोन्ही ऑर्डर कंप्लीट करूया. लगेच मला दुसरी परत ऑर्डर आली काय तर मसाले भातची. ही पण मी करायला घेतली नुसतं गरम-गरम पॅक करून घेत आहे. आज रात्रीची ऑर्डर पडत आहे वाटतं मला. असं उद्या मला भरपूर साबुदाण्याची ऑर्डर करायची आहे. म्हणजे मी साबुदाणा भिजू घातलेला आहे. उद्या एकादशी आहे. बघू आता उद्या पण आपल्याला ऑर्डर मिळतात का नाही साबुदाण्याची. कारण की माझं टार्गेट आहे, की निदान आपल्याला 10 प्लेट तरी साबुदाणा खिचडी संपवायची आहे उद्या. कारण की एकादशी असल्यामुळे साबुदाणा आपला संपेल असं मला वाटते. बघू, मी त्याचाही व्हिडिओ काढणार आणि तुम्हाला दाखवणार, की माझं टार्गेट पूर्ण होतंय का नाही. चला, पहिले आपले आजचे ऑर्डर संपवू आणि झोपू. लगेच मला दुसरी ऑर्डर आली, फोडणीचं वरण आणि भातची. म्हटलं चला, आता मी स्विगीचा ॲप बंदच करणार होती. तेवढ्यात मला ही ऑर्डर आली. बंद करताच मी लगेच ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली आणि करायला घेतली. फोडणीचं वरण केलं पॅक. चला, भात पण पटकन पॅक करू. पटकन ही ऑर्डर पॅक करते, रायडरकडे देते आणि लगेच स्विगीचं ॲप बंद करते. कारण की सकाळी मला लवकर उठायचं आहे. उद्या एकादशी आहे. त्याची पण तयारी करायची आहे. ही ऑर्डर पण मी फायनल पूर्ण केलेली आहे. चला, आधी मी फोडणीचा वरणचा डब्बा ठेवते आणि मग भाताचा. कारण की वरण आपलं इकडे-तिकडे हलणार नाही. तुम्हाला माहितीच आहे बाहेर पाऊस चालू आहे. ही पण ऑर्डर मी रायडरकडे दिलेली आहे. चला, परत एक ऑर्डर आली मसाले भातची. आज काय स्विगीचा ॲप बंद करायला मला भेटतच नाही वाटतं. ही पण ऑर्डर मी लगेच गरम-गरम पॅक केलेली आहे. आज पुण्यात भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे ऑर्डर रात्रीच्या येत आहे वाटतं. चला, आजचं दिवसभराचं टार्गेट मी 1 तासात पूर्ण केलं. ही पण ऑर्डर मी पूर्ण करून घेतलेली आहे आणि रायडर पण आलेले आहेत. रायडर म्हणत आहेत, की "मी तुमचं वरण भात नेणारा मीच होतो आणि परत मलाच ऑर्डर आली ही. बाय बाय." व्हिडिओ आवडला तर
नक्की सबस्क्राईब करा.